Good morning, everyone. Kindly switch on your cameras. आवाज येतोय सर्वांना? Kindly switch on your cameras. We are starting with the topic. In last session, we discussed about the time management, right? In today's session, we are going to discuss about the new topic, as I told you in last week. नवीन टॉपिकने सुरुवात करतोय आपण. दी पब्लिक स्पीकिंग. ठीक आहे. जेव्हा एखादी मीटिंग असेल, इव्हेंट असेल, होस्ट करत आहात तुम्ही एखादा फंक्शन, इव्हेंट, राईट? Or you are giving presentation in front of the audience. So what kind of things you need to remember? What kind of attributes are there which you need to apply yourself? काय काय महत्वाचं असेल ते आपण शिकणार आहोत आज फॉर पब्लिक स्पीकिंग. वी आर गोइंग टू कव्हर दिस टॉपिक टुडे इटसेल्फ. आजच कम्प्लीट करणार आहोत पब्लिक स्पीकिंग. याचे 2 प्रेझेंटेशन नाही होणार, एकच होणार आहे. ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? प्रेझेंटेशन ओके. Starting with the new topic, public speaking. Okay. See, the major important role which plays in the public speaking scenario is excitement of your audience. Whenever you are giving any presentation, whenever you are hosting any event or program, at that time, excitement of your audience, starting phase of your presentation is very, very essential, right? First sentence matters a lot. Don't be conventional. Now, what does it means that don't be conventional? It tells you that whenever you are having a presentation or anything in event, if you are speaking in front of the audience, don't be in simple generative way. खास करून अशा वेळी जेव्हा तुम्ही समोरासमोर असतात, ऍक्च्युअल मध्ये फिजिकली तुम्ही समोर असतात, प्रेझेंट असतात ऑडियन्सच्या समोर, राईट? At that time, you should not be conventional. Conventional means what? Just coming inside and starting with the direct topic. No, it should not be in that way. First sentence matters a lot. You should excite the audience. तुमच्याकडे काही एक्झाम्पल्स पाहिजे. तुम्ही काहीतरी इव्हेंट बद्दल बोलू शकता. तुम्ही जेव्हा एंट्री करतात, तुम्ही स्टार्ट जेव्हा करतात, तुम्ही ऑडियन्सचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी काहीतरी जेव्हा बोलतात, त्याला आपण म्हणतो फर्स्ट सेंटेन्स ऑर स्टार्टिंग ऑफ द इव्हेंट. ओके, और प्रेझेंटेशन. सो इनिशियल स्टेजला जेव्हाही तुम्ही एखादं प्रेझेंटेशन स्टार्ट करता तेव्हा एक्झाम्पल द्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सांगा, सो दॅट ऑडियन्स विल स्टार्ट रिलेटिंग दॅट विथ देमसेल्फ and they will feel interesting about the session. Okay, combine the both worlds. In other language याला आपण असं म्हणतो combining the both worlds. Both worlds means what? जेव्हा ही ऑडियन्स समोर बसलेली असते त्यांच्या मनामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीज चालू असतात. देअर इंटरेस्ट अबाउट दी इव्हेंट, देअर इंटरेस्ट अबाउट दी सेमिनार, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यांचं जे जग आहे आणि आपलं जे जग आहे ते एकत्रित करणं खूप गरजेचं आहे. सो फिलिंग दी कम्फर्टेबल स्पेस फॉर देम इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांना कम्फर्टेबल फील झालं पाहिजे, या हिशोबाने तुम्ही सुरुवात करायची. देन ग्रॅबिंग दी हार्मोन्स ऑफ ऑडियन्स. ग्रॅबिंग दी हार्मोन्स मीन्स व्हॉट? ह्युमन बॉडीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे हार्मोन्स असतात. इन दॅट देर इज सेरोटोनिन, देर इज डोपामाइन, देर इज कॉर्टिसॉल. Out of all the hormones, these 3 are very major, which plays important role during communication. ओके, आता पब्लिक स्पीकिंग मध्ये काय होतं की एखादा जो स्पीकर असतो तो
वेगवेगळे एक्झाम्पल सांगतो, जो ऑडियन्स आहे त्यांचा मूड लाईटअप होऊ शकतो, चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि मूड मध्ये एनहान्समेंट होऊ शकते. डोपामाइन काय करतं? हॅपी फिलिंग्स वाला हार्मोन आहे. जेव्हाही हॅपी आपण फील करू, खुश आपण फील करू, स्वतःला चांगलं फील करूया, त्यावेळेस डोपामाइन रिलीज होतं बॉडीमध्ये. अँड इव्हेंच्युअली whenever you are getting any information about any alert, किंवा तुम्ही खूप अलर्ट फॉर्म मध्ये आहात, अचानक एखादी घटना घडली तुम्हाला समजते, एक अलर्ट क्रिएट होतो तुमच्या माइंडमध्ये, दॅट टाइम कॉर्टिसॉल इज दी हार्मोन रिलेटेड टू दॅट. सो हे सगळ्या प्रकारचे जे हार्मोन्स आहेत हे ग्रॅप करणं खूप गरजेचं आहे ऑडियन्सचे. ऑडियन्सचा मूड चांगला करणं गरजेचं आहे, त्यांचं अटेन्शन सीक करणं गरजेचं आहे, त्यांना हॅपी एन्व्हायरमेंट देणं गरजेचं आहे, त्यांना काही गोष्टींबद्दल अलर्ट करण्याचं गरजेचं आहे, टू टेल सर्टन थिंग्स, सर्टन इव्हेंट्स ड्युरिंग दी स्पीच अँड प्रोव्हाइडिंग द रिलेटेड एक्झाम्पल्स. ओके, रिलेटेड एक्झाम्पल्स म्हणजे तेच की जे रिलेटेड एक्झाम्पल्स असतील तुमच्या टॉपिक बद्दल, त्याच्या संदर्भात त्याच्या रिलेटेड तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकतात, जी पण तुमची ऑडियन्स असेल त्यांना. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ एक्झाम्पल्स? people start connecting with the reality. People start connecting those examples with their life. ओके, जेव्हा आपण एखाद्या घटनेबद्दल सांगतो तेव्हा लोकांना जास्त त्यामध्ये इंटरेस्ट फील होतो, तेव्हा ते रिलेट करायला लागतात स्वतःच्या लाईफ बद्दल. सो गिव्हिंग एक्झाम्पल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग युअर प्रेझेंटेशन ऑर स्पीच. whenever you present yourself in front of the audience, when you are speaking in front of the public, at that time your body is also communicating. ओके, तुम्ही जेव्हा उभे असतात तेव्हा स्ट्रेट पॉवर पोज मध्ये उभं राहणं खूप गरजेचं. पॉवर पोज मीन्स व्हॉट? दी हाय पॉवर पोज, स्ट्रेट स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. द टोन which we have learned in communication skills also, the tone is very important. The way we speak, the speed we speak, the language we speak, everything. Okay, show and tell. शो अँड टेल म्हणजे काय? एखादी गोष्ट जेव्हा आपण पब्लिक स्पीकिंग मध्ये करतो, एखादा प्रेझेंटेशन आपण करतोय, राईट, ते व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी तुम्ही त्यांना एखादा इमेज दाखवू शकतात. सिम्पल. दॅट इज कॉल्ड एज शो अँड टेल सिनॅरिओ. फॉर एक्झाम्पल, नाव इफ आय एम टेलिंग यू अबाउट अ प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल गुलाबजामुन. इफ आय से गुलाबजामुन, राईट, तुमच्या माइंडमध्ये इमेज क्लिक होणार गुलाबजामुनची, राईट. बट त्यापेक्षा पण पलीकडे जेव्हा आपण जातो, त्यापेक्षा पण मोर इम्पॉर्टंट आपल्याला जेव्हा त्याचा इम्पॅक्ट जास्त करायचा असतो आपल्या प्रेझेंटेशन वरती, तेव्हा आपण काय करतो? तेव्हा ती इमेज आपण डायरेक्टली दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आय एम शोईंग यू हिअर द इमेज ऑफ गुलाबजामुन. व्हॉट हॅपन्स? मी टेलिंग यू अबाउट एनिथिंग और मी शोईंग यू अबाउट द एनिथिंग और समथिंग, इट क्रिएट्स अ ह्यूज डिफरन्स, राईट. मी तुम्हाला सांगणं आणि मी तुम्हाला दाखवणं ऍक्च्युअल मध्ये त्यात खूप फरक असतो. So whenever you get a chance during the presentation, you show the audience the image, the video form of any topic which you are going to explain to them. Simple. तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल सांगत आहात त्यांना, फॉर एक्झाम्पल, इफ यू आर टॉकिंग अबाउट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स और इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी पर्टिक्युलर सॉफ्टवेअर इन दॅट, then during the presentations you can show the audience about its functions. व्हिडिओ थ्रू आपण त्यांना फंक्शन दाखवू शकतो, त्यांचे ऍट्रिब्यूट्स दाखवू शकतो, त्यांच्या क्वालिटीज दाखवू शकतो त्या सॉफ्टवेअरच्या, राईट. सो दाखवल्याने जास्त प्रमाणात इम्पॅक्ट पडतो प्रेझेंटेशन मध्ये. ओके, अँड सायनिंग ऑफ गेस्चर्स. इट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ सेशन यू आर गिव्हिंग. सायनिंग ऑफ गेस्चर्स मीन्स व्हॉट? ऍट द एंड ऑफ द सेशन, ऍट द एंड ऑफ द इव्हेंट, यू शुड हॅव अ प्रॉपर सायनिंग ऑफ गेस्चर विथ दी ऑडियन्स. जर तुम्ही चांगल्या लेवलला आहात, तुम्ही एक प्रोफेशनल पर्सन आहात आणि तुमच्या समोर जी ऑडियन्स आहे त्यांना तुम्ही शिकवत आहात, तर while ending of the session, you can wave your hands like this. Thank you so much. You can fold your hands like this, right? So there are certain gestures which plays important role in enhancing your image into the mindset of people, mindset of audience. ओके, सो सायनिंग ऑफ गेस्चर्स खूप महत्वाचे असतात, कारण की जर आपण सायनिंग ऑफ गेस्चर्स नसेल करत, इफ वी आर एंडिंग इन रॉंग वे, देन द इम्प्रेशन विच वी वेर अबाउट टू हॅव इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स, दॅट इम्प्रेशन लॅक्स. त्या इम्प्रेशनवर इम्पॅक्ट पडतो. इट हॅम्पर्स अ लॉट, ओके, इन निगेटिव्ह वे. सो सायनिंग ऑफ शुड बी प्रॉपर. अँड ड्रेस टू इम्प्रेस. ड्रेस टू इम्प्रेस मीन्स, सी, प्रत्येक प्रोफेशन मध्ये ड्रेस कोड्स ठरलेले असतात. पोलीस युनिफॉर्म्स वेगळ्या प्रकारचे असतात. कोर्ट कचेरीमध्ये जे ऍडव्होकेट्स असतात, जज असतात, त्यांचे युनिफॉर्म्स वेगळे असतात.
डॉक्टर्स, नर्सेस त्यांचे युनिफॉर्म्स वेगळे असतात. जर एखादा इंजिनियर आहे किंवा एखादा बँकिंग मध्ये आहे तर त्यांचे युनिफॉर्म्स वेगळे असतात, म्हणजे प्रोफेशनल असतात, फॉर्मल अटायर्स, राईट. ठीक आहे. तर कोणत्याही प्रोफेशन मध्ये तुम्ही जेव्हा बघता तेव्हा युनिफॉर्म्स असेल किंवा एक ड्रेस कोड असेल, राईट. इन इन्स्टिट्यूट ऑल्सो, इन कॉलेजेस ऑल्सो यू हॅव अ सर्टन ड्रेस कोड्स, युनिफॉर्म्स फॉर युअर इन्स्टिट्यूट, ॲज पर युअर इन्स्टिट्यूट. प्रत्येक इन्स्टिट्यूटचा वेगळा युनिफॉर्म असतो. सो dressing in proper way should be always appreciated, always recommended. It enhances the communication. Okay. Next, structuring the speech. Speech structure करना म्हणजे काय? For example, you are having a presentation, you are speaking in front of the public. For that, you need three things into your life for giving a good presentation or good speech. Data. Data means what? The information about your speech, the information about your content, right? What is that information? The facts and figures. हे सॉफ्टवेअर किती रुपयांचं असेल, हे सॉफ्टवेअर किती जास्त विकला गेलेला आहे, हे सॉफ्टवेअर कोणत्या कोणत्या एरियाज मध्ये विकला गेलेला आहे, या सॉफ्टवेअरचे बेनिफिट्स कसे कसे आहेत, या सॉफ्टवेअरचे डिसएडव्हान्टेजेस काय काय होऊ शकतात, या सॉफ्टवेअरची व्हॅलिडिटी किती असू शकते, हे सगळं. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर टेलिंग अबाउट दी सॉफ्टवेअर, सिम्पल. So whenever you are giving information about anything, whenever you are giving speech on anything, you should have facts and figures of that topic or of that software with you. Okay, it enhances your confidence during the speech. Okay, data is very very important. Next is the activity. आता ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? कोणतीही गोष्ट जेव्हा आपण एक्सप्लेन करतोय त्याच्यासोबत एक रिलेटेड एक्झाम्पल एका ऍक्टिव्हिटी थ्रू आपण जेव्हा दाखवतो त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट ऑडियन्सवरती पडतो. ओके. नाव इफ इट वॉज अ फिजिकल सेशन, जर आपलं फिजिकली समोर समोर सेशन असतं, मी इन्स्टिट्यूट मध्ये असतो, देन वी वुड हॅव टेकन सर्टन ऍक्टिव्हिटीज विथ दी विथ सर्टन टॉपिक्स. वाय? अशा ऍक्टिव्हिटीज आपल्याला अजून बूस्ट करतात, राईट, फॉर दी फॉर ग्रास्पिंग दॅट टॉपिक इन प्रॉपर वे, राईट, सिम्पल. म्हणजे एखादा टॉपिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी एखादी ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो तेव्हा ती प्रॉपरली आपल्याला समजून येते. सिम्पल. जसं आपण मूवीज बघतो, आपल्याला इमेजेस दिसतात, व्हिडिओज दिसतात, राईट, वी आर अंडरस्टँडिंग इट व्हेरी वेल. जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी आपल्या नजरेसमोरून जाते आपण ती एक्सपिरियन्स करतो. सिम्पल. अँड वेन एव्हर वी एक्सपिरियन्स समथिंग इट फिट्स इन टू आवर माइंड इन प्रॉपर वे. Okay, so activities are very very important. And bringing persuasion in the speech. Bringing persuasion means what? Whenever you are asking something, whenever you are having your speech, in that duration, in that time, you should ask the audience about any software. Certain questions you can ask to them about the positive ways or negative ways the software can impact the society, everything. म्हणजे ऑडियन्सला क्वेश्चन विचारणं गरजेचं असतं मधून मधून, राईट. जसं आपण पण चर्चा करतो जेव्हा, वेन एव्हर आय एम टीचिंग यू ऑल, इन एव्हरी सेशन आय एम आस्किंग यू क्वेश्चन्स. तुम्हाला समजतंय की नाही, काही क्वेश्चन असेल तर विचारा, वेदर इट इज अंडरस्टूड ऑर नॉट. वाय? बिकॉज इट ब्रिंग्स द परस्युएशन अँड फीडबॅक ऑफ द ऑडियन्स, की समजत आहे की नाही त्यांना, इज देर एनी कन्फ्युजन इन दॅट, एव्हरीथिंग. जेव्हा आपण परस्युएशन घेतो ऑडियन्सचं, वेन एव्हर देर इज अ परस्युएशन मीन्स assertiveness. Persuasion means the yes flow of the audience. Okay, in maximum way the yes flow. जेव्हा येस येस आपल्याला उत्तर येतं तेव्हा ते अजून चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट करतात आपल्या प्रेझेंटेशन वरती. सो हॅव्हिंग द डेटा इन युअर स्पीच, ओके, इन युअर कंटेंट, हॅव्हिंग द ऍक्टिव्हिटीज करणं, ओके, देन आफ्टर दॅट ब्रिंगिंग द परस्युएशन इन द स्पीच. सिम्पल. या तीन गोष्टी तुमच्या स्पीचला स्ट्रक्चर करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्ट्रक्चरिंग युअर स्पीच. ओके, अंडरस्टूड? समजतंय सर्वांना? व्हिडिओ ऑफ आहे सगळ्यांच्या आज. एक्साइटिंग युअर ऑडियन्स? Yes, sir. Understood. Okay, okay, fine. Then we discussed about the communication through the body, right? Body through communication. Although of course we are standing in front of the audience, that's why आपल्याला आपली बॉडीची पोज, साइनिंग ऑफ गेस्चर्स हे सगळं प्रॉपरली ठेवावं लागेल. And third one was the structuring of the speech. Okay. Now, 3 P's in public speaking. 3 P's. 3 P's असतात पब्लिक स्पीकिंग मध्ये. हे आपण कम्युनिकेशन स्किल्स मध्ये पण शिकलो होतो ही स्लाइड. ओके, बट इव्हेंच्युअली दिस स्लाइड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन पब्लिक स्पीकिंग. कम्युनिकेशन स्किलचा पण हा एक पार्ट असतो,
right? Eventually, public speaking is also the subcategory of communication. Simple. So public speaking is important verbal communication. Use three P's method to get over your fears. तुम्ही तुमच्या मनात जी भीती आहे, राईट, पब्लिक स्पीकिंगची, तुम्हाला कॉन्फिडंट जर व्हायचं असेल, देन यू कॅन फॉलो दिस 3 P's इन टू युअर लाईफ. फर्स्ट, थिंक अबाउट युअर टॉपिक. तुमचा टॉपिक काय असणार त्याच्याबद्दल विचार करा, तो लक्षात घ्या. तुम्ही प्रेझेंट काय करणार आहात, राईट? थिंक अबाउट व्हॉट युअर लिसनर्स नीड टू नो अबाउट द टॉपिक. लिसनर्स नीड टू नो मीन्स व्हॉट? फक्त टॉपिक समजणं गरजेचं आहे का? नो. तुमच्या समोर जे लोक बसणार आहेत त्यांचा एज ग्रुप, त्यांना काय ऐकायचंय, त्यांची रिक्वायरमेंट काय, हे समजणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन अ टॉपिक ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲज यू आर फ्रॉम कम्प्युटर फील्ड, फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला टॉपिक दिलाय. नाउ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ह्यूज टॉपिक. हा खूप मोठा टॉपिक आहे, ऍक्च्युली खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे. आता त्यामध्ये बरंच आलं एआय मध्ये, राईट? प्रिपेरिंग युझिंग एआय फॉर एनिमेशन व्हिडिओ, युझिंग एआय फॉर illustrations of diagrams and all, using AI for doing deep research of companies, right? Using AI at certain level, can it have a disadvantages, or how many advantages does it have? या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. आता तुम्हाला काय फोकस करायचं आहे की तुमच्या ऑडियन्सला काय पाहिजे, तुमची ऑडियन्स तुमच्या समोर कशासाठी बसलेली, हे खूप महत्वाचं आहे. व्हॉट इज द ऍक्च्युअल रिझन फॉर ऑडियन्स सिटिंग इन फ्रंट ऑफ यू, दॅट्स इट. त्यांना प्रोडक्ट बद्दल ऐकायचंय, त्यांना सॉफ्टवेअरचे बेनिफिट्स ऐकायचे, त्यांना एआयच्या बेनिफिट्स बद्दल ऐकायचंय, की त्यांना एआय पासून आपण कसं डीप रिसर्च करू शकतो त्याबद्दल ऐकायचंय, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. सो थिंक व्हॉट युअर लिसनर वॉन्ट्स फ्रॉम यू. देन थर्ड इन दॅट इज थिंक अबाउट द बेस्ट वे टू मेक युअर लिसनर्स अंडरस्टँड युअर टॉपिक. थिंक अबाउट द बेस्ट वे इन द सेन्स, तुम्ही खूप चांगली इंग्लिश बोलत आहात बट तुमच्या ऑडियन्सला प्रॉपर इंग्लिश येत नाही. व्हॉट यू विल डू? काय उपयोग होणार त्याचा, की तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलले तर नाही समजणार ऑडियन्सला, राईट? सो हॅव्हिंग प्रॉपर वे, प्रॉपर कम्युनिकेशन, प्रॉपर लँग्वेज, प्रॉपर मेथड टू टीच दी स्टुडंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जेणेकरून त्यांना ते समजेल, ते खूप महत्वाचं आहे. अँड नेक्स्ट इज राईट व्हॉट यू प्लॅन टू से. कारण एखादी गोष्ट आपण जेव्हा लिहितो, जेव्हा आपल्या डोळ्यासमोरून ती जाते इन रायटिंग वे, इन रायटिंग फॉर्म, रिटन फॉर्म, देन इट enhances the possibility of being remembered in proper way. तुम्ही ती लक्षात चांगल्या प्रकारे ठेवू शकता. दॅट इज द मेन रिझन बिहाइंड दॅट. ठीक आहे. प्रॅक्टिस, हाऊ यू विल डू प्रॅक्टिस फॉर पब्लिक स्पीकिंग? प्रॅक्टिस बाय युअर सेल्फ फर्स्ट. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. पहिले स्वतःशी बोला. पेप टॉक म्हणतो आपण त्याला, ते करा. टॉक इन फ्रंट ऑफ द मिरर. मिरर इज द बेस्ट वे फॉर प्रॅक्टिस इन दिस. आय विल टेल यू वाय. The next line is talking in front of your family and friends. आणि मग त्यांना फीडबॅक विचारा की त्यांना कसं वाटतंय अबाउट युअर प्रेझेंटेशन, राईट? बट होतं काय, वाय मिरर इज स्टील बेस्ट? बिकॉज तुम्ही 10 लोकांना जर विचारलं, 10 पैकी 7-8 लोक तुमच्या बाजूनेच बोलतील की हो तुम्ही चांगलं प्रेझेंट केलं. वाय? टू मेक यू फील हॅपी, टू मेक यू कम्फर्टेबल, राईट? तुमचेच लोक आहे, जवळचे लोक आहे, ते तुम्हाला चांगलंच म्हणणार आहेत. बट मिरर काय करतो? मिरर गिव्ज यू जेन्युइन फीडबॅक विदाउट एनी मॅनिप्युलेशन इन फीडबॅक. सो आरशासमोर जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्हाला रिअल पिक्चर कळतं तुमच्या प्रेझेंटेशनचं, तुम्हाला रिअल लँग्वेज कळते, तुम्हाला तुमचे एक्सप्रेशन कळतात. दॅट्स वाय स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर अँड डुईंग प्रॅक्टिस इज द बेस्ट मेथड. ओके. अँड स्पीक क्लिअरली, लाऊडली अँड ॲट द राईट स्पीड. नॉट व्हेरी फास्ट और नॉट व्हेरी स्लो, इन सेम वे, राईट? वी हॅव डिस्कस दॅट इन कम्युनिकेशन स्किल्स ऑल्सो. अँड थर्ड इज टेक अ फ्यू डीप ब्रीथ्स इफ यू आर फीलिंग नर्वस. परफॉर्मन्सच्या वेळी जेव्हा तुम्हाला फील होणारे नर्वसनेस, तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि तुम्ही रिलॅक्स्ड होण्याचा प्रयत्न करा. अँड थिंक अबाउट व्हॉट यू हॅव प्रिपेअर्ड अँड स्टार्ट स्पीकिंग कॉन्फिडेंटली. विचार करा, आठवा तुम्ही काय तयारी केली आहे, दॅट्स ओके. आता होतं काय, यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, whenever you get a chance for presentation and whenever you know that there is certain kind of audience in front of you, तर त्या स्टेजवर, त्या प्रेझेंटेशनच्या एरियामध्ये पहिलेच जाऊन उभे राहा किंवा पहिलेच एक चक्कर मारा ऑडियन्स असताना. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दिस? हा तुमचा प्रेशर कमी करतो. तुम्हाला जे अँझायटी इश्यूज येऊ शकतात, तुम्हाला ते टेन्शन जे येऊ शकतं ना, ते फार कमी होतं. बिकॉज यू गेट टू नो हाऊ मच ऑडियन्स इज देअर, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ दॅट ऑडियन्स, where is the stage, where is your podium, where is the mic system, where is the sound system, where is the screen, everything.
तुम्हाला जेव्हा या गोष्टी कळतात तेव्हा तुमच्यासाठी प्रेझेंट करणं, पब्लिक स्पीकिंग करणं अजून इझी होतं. दॅट्स वाय गोईंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स बिफोर युअर प्रेझेंटेशन इज ऑल्सो ओके. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. ठीक आहे. सो दीज आर दी 3 P's: प्रिपरेशन, प्रॅक्टिस अँड परफॉर्म. हे मी ऍक्टिव्हिटी ही स्वतःसाठी पण यूज करत असतो. खूप वेळा मी यूज केली. इवन दो आय विल टेल यू वन सीन फ्रॉम माय स्कूल डेज. मी जेव्हा शाळेत असताना, जेव्हा 10th स्टँडर्डचा सेंड ऑफ होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेंड ऑफ असतो 10th पास आउट जे होणार असतात त्यांचा. 9th चे स्टुडंट त्यांचा सेंड ऑफचा इव्हेंट ऑर्गनाईज करतात, राईट? सो आय वॉज इन 9th अँड आय वॉज हँडलिंग द इव्हेंट. आय वॉज द होस्ट ऑफ दॅट फंक्शन. सो दॅट वॉज माय फर्स्ट टाइम ऑफ अँकरिंग, राईट? सूत्रसंचालन करण्याची पहिलीच वेळ होती माझ्या आयुष्यातली. बट इव्हेंच्युअली दॅट एक्सपिरियन्स वॉज रिअली अ ग्रेट वन. मी खूप चांगल्या प्रकारे ते हँडल केलं होतं. मला फर्स्ट टाइम जेव्हा मी स्पीच देणार होतो किंवा प्रेझेंट करणार होतो आणि तो प्रोग्राम हँडल करणार होतो, तेव्हा मी बराच वेळ ऑडियन्सच्या समोर उभा होतो. फॉर मॅनेजिंग द थिंग्स, फॉर सेटिंग अप द माईक, फॉर सेटिंग अप द साऊंड सिस्टम, एव्हरीथिंग. त्याने काय झालं, ऑडियन्स बद्दल मला खूप आयडिया आली, कम्फर्टेबल फील झालं आणि मला वेळ भेटला तयारी करण्यासाठी आणि कम्फर्टेबल फील होऊन गेलं. मग नंतर ऑफकोर्स जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळ त्या ठिकाणी उभे राहतात ना, मग तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. यू फील व्हेरी व्हेरी रिलॅक्स्ड अबाउट दॅट एरिया, दॅट झोन. ओके. मग त्या गोष्टीसाठीच मी तुम्हाला हे सांगतोय की वेन एव्हर यू आर गेटिंग अ चान्स टू स्टँड इन फ्रंट ऑफ युअर ऑडियन्स बिफोर स्टार्टिंग युअर स्पीच, डू दॅट. ते करा नक्की जर वेळ भेटला तर. ठीक आहे. असं होणार नाही प्रत्येक वेळेस की तुम्हाला चान्स भेटेलच. इट डिपेंड्स ऑन दी सिच्युएशन वेअर इन यू आर स्टुडंट ऑर यू आर अन एम्प्लॉई. तुमचा इव्हेंट कोणत्या ठिकाणी आहे, तुमचा इव्हेंट कशा प्रकारचा आहे, ते सगळ्या गोष्टी मॅटर करतात. बट इफ यू गेट अ चान्स, डोंट मिस इट. नेक्स्ट इज दी डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग दी स्पीच. आपण लर्निंग करतोय, आपण स्पीच लर्न करतोय, बट आपण विसरून जातोय, स्पीच लक्षात नाही राहत. बऱ्याच जणांना असा इश्यू येतो, राईट? खूप जणांना असा प्रॉब्लेम येतो की स्पीच लक्षात नाही राहत. सो these 4 things are very essential to remember your speech. Circle of competence. Circle of competence means what? तुमच्या आजूबाजूला तुमच्या स्पीचच्या एरियामध्ये किती लोक असणार आहे तुमचं ऐकणारे? हाऊ मेनी ऑडियन्स, हाऊ मेनी पीपल आर गोइंग टू बी देअर फॉर युअर प्रेझेंटेशन ऑर फॉर युअर स्पीच? किती लोक ऐकणार आहे तुम्हाला? नेक्स्ट, व्हॉट इज द एज ग्रुप? एज ग्रुप त्यांचा काय असणार आहे? त्यांना ऐकायचं काय? तुमचा टॉपिक काय आहे? तुम्हाला सेशनसाठी किंवा प्रेझेंटेशनसाठी, स्पीचसाठी किती वेळ दिलेला आहे? जे टाइम लिमिट, एव्हरीथिंग. तो याला आपण म्हणतो सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. तुमच्या अवतीभोवतीचा एरिया, तुमच्या कंटेंटच्या आसपासचा एरिया. ओके. आणि तुमच्या हॉलच्या आसपासचा एरिया की त्यामध्ये कोणते कोणते लोक तुमची स्पीच ऐकणार आहेत. सेकंड, व्हिज्युअल फोटोग्राफी. एखादा प्रोजेक्ट असेल 100-200 पानांचा, तो आपण 100% 100 पेजेस नाही दाखवत प्रेझेंटेशन मध्ये. आपण त्या प्रेझेंटेशनला 10 ते 15-20 स्लाइड मध्ये कव्हर अप करतो. आपण एक मोठा कंटेंट छोट्यामध्ये बायफर्केट करतो. अजून छोटा कंटेंट छोट्यामध्ये जेव्हा तुम्ही बायफर्केट करतात, एका पेजवर जेव्हाही तुम्ही मेन टॉपिक्स लिहितात वेगवेगळ्या कलरच्या पेन्सने, तेव्हा तुम्हाला तो टॉपिक खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. यू रिमेंबर दॅट टॉपिक फॉर अ लॉंग टाइम. वाय? बिकॉज इन इमेज फॉर्मॅट दॅट टॉपिक गेट स्टक इन टू युअर माइंड. व्हेरी सिम्पल. दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअल फोटोग्राफी. म्हणजे एखाद्या टॉपिकला छोटं करणं आणि तुम्ही स्वतःच्या हाताने एका पेजवर लिहिणं त्या टॉपिकला व्हेरी शॉर्ट फॉर्म मध्ये, खूप शॉर्ट फॉर्म मध्ये आणि वेगवेगळ्या कलर्सने, सिम्बॉल्सने एका ठिकाणी तुम्ही लिहिलं की AI हॅज फ्यू बेनिफिट्स, धिस धिस अँड धिस. त्याला रेड पेनने राऊंड केलं. मग तुमच्या माइंडमध्ये काय असणार आहे की तुम्ही रेड पेनने राऊंड केलं होतं त्या बेनिफिट्सला. ओके. अगेन यू wrote down some other points of that system. Okay, its usage, the softwares which are there. तो याला आपण काय म्हणतो? व्हिज्युअल फोटोग्राफी. व्हिज्युअल फोटोग्राफी मध्ये तुम्हाला कलर्स लक्षात राहतात, ते सिम्बॉल्स लक्षात राहतात. सर्कल असेल किंवा तुम्ही स्क्वेअर केलंय त्या टॉपिकला, दॅट काइंड ऑफ वे. शॉर्ट मध्ये करायचं, शॉर्ट मध्ये लिहायचं आणि त्याला व्हिज्युअल फोटोग्राफी काइंड ऑफ सिनॅरिओ तयार करायचा वेगवेगळे कलर्स यूज करून. सिम्पल. थर्ड इज ॲक्रोनेमिंग. ॲक्रोनेमिंग म्हणजे काय? एखादी मोठी गोष्ट, मोठे फॅक्ट्स आणि फिगर छोट्यामध्ये कन्वर्ट करणं. जसं की तुम्हाला 3 बिझनेसमन्स आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचंय कंटेंटमध्ये, पण तुम्हाला ते बिझनेसमनचे नावं लक्षात ठेवायची, कोणते कोणते होते ते. फॉर एक्झाम्पल, इट इज टाटा, अंबानी और गोयंका, फॉर एक्झाम्पल. ओके. नको टाटा, अंबानी आणि गोयंका हे तुम्ही तिन्ही पण नावं फुल फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही याला शॉर्ट मध्ये कन्वर्ट करायचंय. शॉर्ट मध्ये कसं? टाटाचा फर्स्ट नेम घेतलं,
अंबानीचं फर्स्ट इनिशियल अल्फाबेट घेतलं अँड गोइंकाचं फर्स्ट अल्फाबेट घेतलं. व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट टाटा अंबानी गोइंका, TANG, टॅग, बिझनेसमन डॅश टॅग, असं तुम्ही एका पेजवर लिहून ठेवलं फक्त शॉर्टकट मध्ये. हे इझी होणार आहे तुमच्यासाठी. दिस विल बी व्हेरी इझी फॉर यू देन टू अंडरस्टँड द थिंग्स, टू रिमेंबर द थिंग्स फॉर युअर स्पीच. व्हेरी सिम्पल. एखाद्या गोष्टीला शॉर्टकट मध्ये कन्वर्ट करणं, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कसंही करू शकता. दॅट इज युअर चॉईस. ओके. अँड असे काही नंबर्स की त्यावरती तुम्ही फॅक्ट्स अँड फिगर्स सांगतायत. फॉर एक्झाम्पल, टुडे इज 11th जुलै अँड यू वॉन्ट टू टेल अबाउट अ सर्टन सॉफ्टवेअर. 11 लाख सॉफ्टवेअर्स विकल्या गेले होते मागच्या वर्षी. तुम्हाला हे सांगायचं आहे. नाउ 11 lakh इज अ काइंड ऑफ नंबर विच यू वॉन्ट टू रिमेंबर फॉर युअर स्पीच. तुमच्या स्पीच साठी तुम्हाला 11 लाख लक्षात ठेवायचे, 11 लक्षात ठेवायचे, 11 लक्षात ठेवायचे. टुडे इज 11th जुलै, इट इज युअर बर्थडे फॉर एक्झाम्पल. तुमचा वाढदिवस असेल 11th ला. मग तुम्ही 11th ला कम्पेअर करायचं तुमच्या बर्थडे सोबत 11 लाख सॉफ्टवेअर सोबत. म्हणजे जेव्हाही कोणता तुमचा फेवरेट नंबर असू द्या, तुमचा बर्थडेचा नंबर असू द्या, मोबाईल नंबर असू द्या, तुमच्या कारचा, व्हेकलचा, स्कूटीचा, कोणत्याही गाडीचा नंबर असू द्या, कोणतेही तुमचे फेवरेट नंबर्स असू द्या, त्या नंबर्सला जेव्हा तुम्ही रिलेट करतात फॅक्ट्स अँड फिगर सोबत, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवणं सोपं जातं. सो कम्पेअरिंग दोज नेम्स, दोज नंबर्स विथ दी कंटेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्हाला खूप चांगला स्कोप देणार आहे. ठीक आहे. दॅट इज ॲक्रोनेमिंग. अँड बिलीफ इन युअर प्रोडक्ट अँड कंटेंट. तुमच्या प्रोडक्टमध्ये, तुमच्या कंटेंटमध्ये तुम्हाला भरोसा असणं खूप गरजेचं आहे. व्हेरी सिम्पल. ठीक आहे. सर्कल ऑफ कॉम्पिटन्स, व्हिज्युअल फोटोग्राफिंग. ठीक आहे. ॲक्रोनेमिंग समजलं सर्वांना. व्हिज्युअल फोटोग्राफिंग, राईट. तर हे कसं असतं, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके. तुमच्या प्रेझेंटेशनसाठी, तुमच्या स्पीचसाठी. कारण की तुम्ही इतकी मोठी स्पीच, यू कांट रिमेंबर इट वर्ड टू वर्ड. तुम्ही शब्द टू शब्द नाही लक्षात ठेवू शकत त्या सगळ्या गोष्टी. इट इज व्हेरी टफ ऍक्च्युली. सो एखादी गोष्ट शॉर्टकट मध्ये कन्वर्ट करून तुम्ही कशी ती लक्षात ठेवू शकता, त्यासाठी या टेक्निक्स आहेत. व्हेरी सिम्पल. ओके. सो ॲक्रोनेमिंग अँड व्हिज्युअल फोटोग्राफिंग, खास करून या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. अंडरस्टूड. ठीक आहे. नेक्स्ट. Yes, sir. ओके. नेक्स्ट, मुव्हिंग फर्दर. या 4 गोष्टी लक्षात असू दे. या ॲक्रोनेमिंग खास करून आणि व्हिज्युअल फोटोग्राफी हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि हे तुम्हाला पण भविष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार तुमच्यासाठी. ठीक आहे. सो कीप दॅट इन. हे नोट डाऊन पण करत चला, तुमच्यासाठी बेनिफिशियल असेल. ओके. नेक्स्ट. प्रेझेंटेशन. ओके. नेक्स्ट स्लाइड इज डिलिव्हरिंग अंडर प्रेशर. प्रेशर आहे तुमच्याकडे, तुम्हाला टेन्शन फील होतंय डिलिव्हर करण्यासाठी स्पीचला, प्रेझेंटेशनला. 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट वन, मिरर प्रॅक्टिस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेशर सिच्युएशन कितीही असू द्या, तुम्ही जर मिरर प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला तुमचं स्वतःचं चित्र समोर दिसेल whenever you are giving your speech. Very very effective exercise. नेक्स्ट, पेप टॉक टू सेल्फ. तुम्ही स्वतःशी जेव्हा पेप टॉक करतात, प्रॅक्टिस करतात, तेव्हा तुम्हाला गोष्ट लक्षात राहण्याचे खूप चान्सेस असतात. इट शुड बी विथ प्रॉपर फोकस. तुमचं अटेन्शन त्यावरती असतं, तुम्हाला काही डिस्टर्बन्स बाहेरचा नसतो. म्हणून तुम्ही पेप टॉक एक्सरसाइज मध्ये चांगल्या प्रकारे गोष्टी लक्षात ठेवू शकतात. ओके. आणि दी थर्ड वन इज दी कन्व्हर्ट टेक्निक. कन्व्हर्ट टेक्निक म्हणजे काय, की एखादा इव्हेंट आहे, एखादा मॅरेज इव्हेंट आहे, एखाद्याला खूप एक्साइटमेंट फील होते, एखाद्याचा अवॉर्ड फंक्शन आहे, समोर अवॉर्ड घ्यायला जायचंय आणि अवॉर्ड घ्यायला जाण्यासाठी खूप एक्साइटमेंट येते, अँझायटी फील होते, एक्साइटमेंट फील होते. आपण म्हणतो ना गुजबम्प्स येणं, ओव्हर एक्साइटमेंट फील होणं. तर या सगळ्या पॉझिटिव्ह एक्साइटमेंट्स आहे. हेच ऍटिट्यूड तुमचं स्पीचच्या वेळेस असलं पाहिजे, प्रेझेंटेशनच्या वेळेस असलं पाहिजे. दॅट यू आर हॅव्हिंग अ गुड एक्साइटमेंट, गुड काइंड ऑफ फिलिंग इन टू युअर माइंड. तुम्ही जेव्हा प्रेझेंटेशन देणार असाल तेव्हा तुमचं ऍटिट्यूड तुम्ही कसं ठेवताय, तुमचं थिंकिंग पॉवर कशी ठेवताय, तुमचं बिहेवियर कसं आहे त्याबद्दल, त्या टॉपिक बद्दल, आणि तुम्ही कसं स्वतःला मोटिवेट करताय, हे खूप महत्वाचं असतं फॉर युअर स्पीच अंडर दी प्रेशर. अँड दी लास्ट
slide for this subject is master the speech mentalism. मास्टर द स्पीच मेंटलिझम हा पूर्ण क्रक्स आहे तुमच्या कंटेंटचा. त्याला आपण वन बाय वन शॉर्टली डिस्कस करूया. फर्स्ट वन इज येस पिरॅमिड. जसं मी तुम्हाला सांगितलं, येस पिरॅमिड मध्ये काय असतं, आपण ऑडियन्सचा येस घेतो, आपण ऑडियन्सला विचारतो समजतंय का, किंवा हे एक्झाम्पल योग्य वाटतंय का, मग ऑडियन्स सांगते येस येस. तुम्ही जास्त प्रमाणात जेव्हा ऑडियन्सचं येस घेतात ना, तेव्हा ते अजून चांगलं असतं. आपण नेहमी डिस्कशन करताना किंवा मी जेव्हा प्रेझेंटेशन देतो तेव्हा नेहमी तुम्ही बघा, मी विचारत असतो की तुम्हाला समजतंय का किंवा नाही समजते का, या सगळ्या गोष्टी. वाय इट इज इम्पॉर्टंट, बिकॉज ऑडियन्सचा फीडबॅक येणं त्या ठिकाणी खूप गरजेचं असतं. बिकॉज जर एखादं कन्फ्युजन असेल एखाद्या व्यक्तीला, तर ते ऑन द स्पॉट त्या टायमिंगला विचारू शकतात. ठीक आहे. सो येस पिरॅमिड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर एक प्रॉपर बॅलन्स असणं, शब्दांचा प्रॉपर बॅलन्स असणं, एक टोन प्रॉपर यूज करणं while speaking, right? And words carry sentiments. Words carry sentiments means what? खूप मोठी स्पीच द्यायची तुम्हाला. यू आर गोइंग टू टॉक फॉर 1 hour 2 hours, राईट? तुम्हाला खूप चांगल्या स्ट्रॉंग शब्दांचा यूज करावा लागेल, खूप पॉवरफुल वर्ड्स तुम्हाला यूज करावे लागतील. सो ते वर्ड्स इन राईट वे यूज करणं खूप गरजेचं आहे, योग्य ठिकाणी यूज करणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम सेइंग ऍक्सिडेंट वर्ड, ऍक्सिडेंट, तुमच्या माइंडमध्ये इमिडिएटली ऍक्सिडेंट येणार, तुमच्या माइंडमध्ये इमिडिएटली ती फिलिंग येणार ऍक्सिडेंटची, सिम्पल. सो in that way, what I am trying to explain you is that whenever we are using any kind of word, that words provide a sentiment and that kind of feeling for us. Simple. If I am saying nature, you'll feel very pleasant for that, right? You'll feel happy. So event or any incident in particular way, for positive word, for negative word, it impacts on your mindset. So using powerful words during the speech is very very important. Okay. So use right words in your speech which are very powerful. ओके, हे लक्षात असू द्या. आणि तुमच्या स्पीच मध्ये हे वर्ड्स असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. अँड शो अँड टेल, ऍज आय टोल्ड यू प्रिव्हियसली बिफोर सम टाइम, जेव्हाही एखादी गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची असते तेव्हा तुम्ही ती दाखवणं पण खूप गरजेचं आहे. यू नीड टू शो देम इन इमेज फॉर्म, इन व्हिडिओ फॉर्म, राईट? सिम्पल. दाखवल्याने अजून गोष्ट माइंडमध्ये फिट होते. व्हेरी व्हेरी इझी. आपण एखादा मूवी बघतो, एखादी वेब सिरीज बघतो, त्या गोष्टी इन्स्टंटली आपल्या लक्षात राहतात. वाय? दे आर गोइंग इन फ्रंट ऑफ आवर आईज, दे आर मुव्हिंग इन फ्रंट ऑफ आवर आईज, दे आर गोइंग थ्रू, वी आर फिलिंग दॅट एक्सपिरियन्स. एखादी मूवी इमोशनल आहे, आपण व्हिडिओज बघतो, इमोशनल होतो, आपण खुश होतो कॉमेडी सीन्स मध्ये. वाय? बिकॉज वी सी, वी फील दॅट. जे आपण बघतो ते आपण फील करतो, वी एक्सपिरियन्स दॅट. सिम्पल. सो शो अँड टेल अँड ऑल्सो व्हॉट एव्हर वी सी वी फील. त्यामुळे एखादा टॉपिक जेव्हा असेल किंवा एखादं बेनिफिट तुम्हाला जेव्हा सांगायचं असेल, तेव्हा ते जर तुम्ही दाखवू शकले तर ते दाखवा ऑडियन्सला. ठीक आहे. ऍज आय टोल्ड दी एक्झाम्पल ऑफ गुलाबजामुन टू यू. सिम्पल. ओके. Okay. Then words on loop. Any powerful sentence can be repeated twice or thrice during your presentation. तुम्ही एखादं प्रेझेंटेशन करतायत, तुम्हाला एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल सांगायचंय ऑडियन्सला, तुमच्या टीचर्सला, बट ऍट दॅट टाइम देर आर सर्टन सेंटेन्सेस ऑफ दॅट सॉफ्टवेअर विच आर व्हेरी पॉवरफुल. ते सॉफ्टवेअर काय करतं, ते सॉफ्टवेअर पूर्ण इंडियामध्ये कुठेच भेटणार नाही. Right? Simple. If I am having a lock, if I am having a physical lock for my door, and if that lock is fingerprint also, having a sensor of fingerprint, and if I am using that lock for 1 year in a single charge of half hour, then just imagine. मला असं लॉक सांगायचं, अशा लॉक बद्दल सांगायचं की ते अर्ध्या तास चार्जिंग केली त्याची तर ते पूर्ण वर्षभर चालतं. नाउ जस्ट इमॅजिन. आता हे जे अर्धा तास चार्ज केल्यानंतर पूर्ण वर्षभर जर चालणार आहेत त्याचं काम, तर just imagine how powerful is that sentence for that product. So I will repeat this property 2-3 times during my presentation. Simple. जी पण प्रॉपर्टी खूप चांगल्या लेवलची असते ती आपण रिपीट करणं खूप गरजेचं असतं, टू शो दी ऑडियन्स और टू इन्फॉर्म दी ऑडियन्स इन राईट वे ऍट दी डेप्थ. ती ऑडियन्सच्या माइंडमध्ये फिट झाली पाहिजे ती गोष्ट. दॅट्स वाय वी से ऍट ऍज वर्ड्स ऑन लूप. अँड स्टोरीज मूव्ह. स्टोरीज मूव्ह मीन्स व्हॉट? जेव्हाही एखादी गोष्ट तुम्ही स्टोरी फॉर्म मध्ये सांगताय, स्टोरी फॉर्म मध्ये एखादी
कहाणी सांगताय, कहाणी बनवून सांगताय तुम्ही त्या हिशोबाने. सिम्पल. So whenever you tell in kind of story, it connects with the people, it connects with the audience. They start feeling it, they start connecting themselves with it. For example, जसं मॉस्किटो किलर आहे, मॉस्किटो किलरची बॅट आहे, तुम्हाला माहिती आहे मॉस्किटो किलरची बॅट असते, काइंड ऑफ बॅडमिंटनच्या रॅकेट सारखी, बॅडमिंटन राईट, त्यासाठी एक बॅट असते मॉस्किटो मारण्यासाठी, मच्छर मारण्यासाठी. इफ समवन इज प्रपोजिंग दॅट ऍड ऍज अ सुपर हिरो फॉर चिल्ड्रन, मुलांसाठी सुपर हिरो सारखं काम करते ती बॅट, डास मारून त्यांना प्रोटेक्ट करून हेल्थ वाईज. सो सी, एका स्टोरी फॉर्म मध्ये जेव्हा आपण या स्टोरीला क्रिएट करतो, स्टोरी फॉर्म मध्ये तयार करतो या ऍडव्हर्टाईजला, हे किती चांगला इम्पॅक्ट करतं माइंडसेट मध्ये माणसांच्या किंवा पब्लिकच्या, की हा दिस प्रोडक्ट इज द सुपरस्टार और सुपरमॅन फॉर अस बिकॉज इट प्रिव्हेंट्स अस फ्रॉम मल्टिपल डिसीजेस. सिम्पल. सो एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रपोज करतो तेव्हा तिचं महत्व एकदम हायेस्ट लेवलला दाखवून आपण त्याला चांगल्या प्रकारे प्रपोज करणं, हे चांगल्या स्पीचचं मेंटलिझम आहे. सो एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा प्रपोज करायची असते ती चांगल्या वे मध्ये आणि स्टोरी फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही सांगतात तेव्हा त्याचा अजून जास्त इम्पॅक्ट लोकांवर पडतो. तुम्ही ऍडव्हर्टाईज बघा, बऱ्याच ऍडव्हर्टाईज अशा आहेत की त्यांच्यामध्ये तुम्हाला इव्हेंट दिसेल, स्टोरी दिसेल. फक्त जनरली कुणी असं म्हणणार नाही की हा दिस इज द प्रोडक्ट, दिस इज द क्रेडिट कार्ड और दिस इज द मोबाईल. नो, एक स्टोरी असते त्यामागे, एक कनेक्टिव्हिटी दाखवली जाते, एक इव्हेंट दाखवला जातो, सो दॅट इट क्रिएट्स अन इम्पॅक्ट ऑन द माइंडसेट ऑफ पीपल. ओके, सो दीज आर दी 7 points ऑफ मास्टरिंग द स्पीच मेंटलिझम. दी येस पिरामिड, वेअर वी आर सिकिंग दी येस ऑफ द ऑडियन्स, ऑडियन्सचा येस आपल्याला ऐकायचा असतो. त्यानंतर बॅलन्स ऑफ युअर स्पीच, बॅलन्स ऑफ युअर सेंटेन्सेस, balance of your words, the tone of your speech, okay, everything. Words carry sentiments, so using right words at right time is very important. Show and tell, दाखवा, एखादी गोष्ट तुम्ही दाखवू शकतात तर. We see, we feel, that's fine. And using powerful words continuously on the loop for 2-3 times in a speech is very important. And then the stories or real life examples जे पण काय असेल ते. ओके, समजलं सर्वांना? अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. ओके, कोणाला काही डाऊट Yes, असेल तर sir. विचारा. ओके ओके ओके, ठीक आहे. बिकॉज सी पब्लिक स्पीकिंग हे आपण आजच एंड करतोय, आपण नेक्स्ट सेशन मध्ये नवीन टॉपिक सोबत येणार आहोत. बट इव्हेंच्युअली मीन वाईल जर कोणाला याबद्दल, या टॉपिक्स बद्दल काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकतात. वी हॅव टाइम फॉर दॅट. ओके, एक रिवाइज करूया पूर्ण प्रेझेंटेशन. एक्साइटिंग दी ऑडियन्स, फर्स्ट सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. कहाणीपासून सुरुवात करायची तुमच्या स्पीचची. फर्स्ट टाइम तुम्ही एखाद्या स्पीच मध्ये बोलत आहात, एक इव्हेंट सांगू शकता तुम्ही, राईट, काइंड ऑफ दॅट वे, सो दॅट ऑडियन्स तुमच्यासोबत मिंगलअप होईल, मिक्सअप होईल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज कंबाइनिंग दी बोथ वर्ल्ड्स. ठीक आहे, हार्मोन्स ग्रॅप करणं, जसं त्यांचा मूड चांगला करणं, रिफ्रेश करणं, आणि रिलेटेड एक्झाम्पल्स देणं तुमच्या टॉपिकच्या संदर्भात. नेक्स्ट वॉज कम्युनिकेशन थ्रू दी बॉडी. आपण समोर उभे असतो म्हटल्यावर आपली बॉडी पण त्यानुसार गेस्चर पोस्चर्स करणारे, हाय पॉवर पोज, प्रॉपर टोन ठेवणं, एखादी गोष्ट दाखवणं ऑडियन्सला, शोईंग अँड टेलिंग, जस्ट लाईक दी एक्झाम्पल ऑफ गुलाबजामुन. सायनिंग ऑफ गेस्चर्स, एक बाय बाय प्रॉपरली करणं किंवा हँड फोल्ड करणं, जॉईन करणं, राईट. ड्रेसिंग प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. अ स्टुडंट इन युनिफॉर्म इज ऑलवेज लुकिंग बेटर दॅन सिव्हिल ड्रेस, राईट. सो इन दॅट वे स्ट्रक्चरिंग करणं स्पीचची, डेटा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. इट एनहान्सेस युअर कॉन्फिडन्स. ऍक्टिव्हिटी करणं मुलांसोबत, स्टुडंट सोबत, किंवा तुमच्या समोर जे पण ऑडियन्स असणार आहेत. इट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ इव्हेंट यू आर ऑर्गनायझिंग और व्हॉट काइंड ऑफ स्पीच यू आर गिव्हिंग. आता समोरासमोर माझे पण इव्हेंट झालेले आहेत इन्स्टिट्यूट्सला. इन बिफोर 2 months आय वॉज इन MIT इन्स्टिट्यूट ऑफ धानोरे. मी तिथे पण 2 दिवस वर्कशॉप घेतलं होतं. सो त्यावेळेस बऱ्याच ऍक्टिव्हिटी घेतल्या होत्या आम्ही. समोरासमोर जेव्हा असतं तेव्हा ऍक्टिव्हिटीज घ्यायला पण स्कोप असतो. सो ऍक्टिव्हिटी घेणं खूप महत्वाचं आहे. त्याने कनेक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, फॉर द टॉपिक. अँड परस्युएशन ऑफ पीपल, परस्युएशन ऑफ ऑडियन्स इन दी स्पीच. येस येस फॅक्टर. ठीक आहे, 3 P's वेअर देअर इन प्रिपरेशन, प्रॅक्टिसिंग अँड परफॉर्मन्स. प्रिपेअर करायचं आहे तुमचा टॉपिक, ऑडियन्सला काय पाहिजे ते नेमकं लक्षात घ्या, त्या प्रकारे प्रिपरेशन करा. राईट व्हॉट यू आर प्लॅनिंग टू डू इन प्रॉपर वे. प्रॅक्टिस करा, स्वतःशी बोला, मिरर सोबत बोला, नातेवाईकांशी बोला, फॅमिली सोबत बोला, क्लिअर लाऊड व्हॉइस मध्ये बोला, अँड राईट स्पीड मध्ये बोला.
ओके, परफॉर्मन्सच्या वेळेस दीर्घ श्वास घ्या, डीप ब्रेथ अँड डोंट फील नर्वस. ओके, अँड थिंक अबाउट व्हॉट यू हॅव प्रिपेअर्ड. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑडियन्सच्या समोर अगोदरच येण्याचा प्रयत्न करा थोडंसं, इफ यू आर गेटिंग अ चान्स फॉर दॅट. देन वी डिस्कस्ड अबाउट द डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग द स्पीच. व्हॉट वॉज इन दॅट? सर्कल ऑफ कॉम्पिटन्स, किती ऑडियन्स आहे, किती लोक समोर बसणार आहे, मोड ऑफ टीचिंग काय आहे, स्पीचचा मोड काय, झूम आहे की स्क्रीनवरती दाखवणार आहे तुम्ही, और ओनली ऑन माईक, एव्हरीथिंग हे बघायचंय. व्हिज्युअल फोटोग्राफिंग, सर्कल ऑफ कॉम्पिटन्स मध्ये तुमची लेंथ पण येणार तुमच्या स्पीचची. ठीक आहे, व्हिज्युअल फोटोग्राफिंग मध्ये तुम्ही मोठ्या कंटेंटला छोट्यामध्ये कन्वर्ट करताय, रेड पेनने, ब्ल्यू पेनने, ग्रीन पेनने तुम्ही नोट डाऊन करताय तुमचे पॉईंट छोटं छोटं करून, एक त्यांना सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन देताय, सर्कल करताय, स्क्वेअर करताय, रेक्टँगल करताय, एव्हरीथिंग, की जेणेकरून त्याचं इमेज तुमच्या माइंडमध्ये फिट होईल. थर्ड वन वॉज ऍक्रोनेमिंग. ऍक्रोनेमिंग म्हणजे एखाद्या मोठ्या सेंटेन्सला, बिझनेसमन्सला शॉर्टमध्ये त्यांच्या इनिशियल अल्फाबेटने संबोधायचं आणि त्यानुसार लक्षात ठेवायचं. अँड इव्हेंच्युअली ऑल्सो विथ दी बर्थ डेट्स अँड ऑल. ठीक आहे, और अदर नंबर्स विच यू कॅन रिमेंबर. अँड हॅव्हिंग बिलीफ सिस्टम इन युअर प्रोडक्ट अँड कंटेंट. स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे अशा सिच्युएशनला. अँड अंडर प्रेशर डिलिव्हर करण्यासाठी मिरर प्रॅक्टिस खूप महत्वाची, सेल्फ टॉक खूप महत्वाचं आहे, स्वतःसोबत बोलणं. अँड दी कन्वर्ट टेक्निक, कन्वर्ट युअर अँझायटी इन टू दी एक्साइटमेंट. सिम्पल, तुमची अँझायटी, तुमचं टेन्शन तुमच्या एक्साइटमेंट मध्ये कन्वर्ट करा, तुम्हाला चांगलं वाटेल. ठीक आहे. अँड लास्ट प्रेझेंटेशन स्लाइड वॉज दी मास्टरिंग ऑफ दी स्पीच मेंटॅलिझम. मास्टर दी स्पीच मेंटॅलिझम. येस पिरामिड, एज आय टोल्ड यू, येस ऑफ दी ऑडियन्स, balance of the speech with tone, with speed, with everything, the words, the speed or length of the speech. Words carry sentiments. जसं मी बोललो की एखादा शब्द मी बोललो ऍक्सिडेंट तर तुम्हाला निगेटिव्ह वाटेल, मी हॅपीनेस बोललो तुम्हाला छान वाटेल, मी निसर्ग बोललो तुम्हाला अजून छान वाटेल, एव्हरीथिंग काइंड ऑफ दॅट वे, बिकॉज वर्ड्स कॅरी सेंटिमेंट्स अँड इमोशन्स. सो युझिंग प्रॉपर वर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. शो अँड टेल, दाखवा आणि समजून सांगा, जेणेकरून लक्षात येईल ऑडियन्सला समोर. बिकॉज व्हॉट वी सी वी फील, आपण जे बघतो ते आपण फील करतो. अँड युझिंग पॉवरफुल वर्ड्स और इम्पॉर्टंट वर्ड्स और सेंटेन्सेस इन रिपीटेटिव्ह मोड. 2-3 वेळा ते सेंटेन्सेस यूज करणं गरजेचं आहे. अँड स्टोरीज मूव्ह, स्टोरीज आपल्याला मूव्ह करतात, स्टोरी आपल्याला गाईड करतात, स्टोरी आपल्याला कनेक्ट करतात एखाद्या टॉपिक सोबत, सेशन सोबत आणि इव्हेंट सोबत. सो हॅव्हिंग प्रॉपर इव्हेंट और रिलेटेड स्टोरी फॉर युअर टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जेणेकरून तुम्ही ऑडियन्सला जेव्हा समजून सांगाल तेव्हा तुम्ही गोष्टीच्या माध्यमातून सांगणार तर अजून चांगल्या प्रकारे ते लक्षात राहील. सिंपल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी पब्लिक स्पीकिंग. अंडरस्टूड? हे सगळं डिस्कस झालंय आज आपलं पब्लिक स्पीकिंग बद्दल. काही डाऊट कोणाला असेल तर विचारा. इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी नेक्स्ट टॉपिक. वेगळ्या टॉपिकने आपण डिस्कस करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस विथ अदर टॉपिक. अँड अजून तुमचे इंटरव्ह्यू टेक्निक्स बद्दल पण प्रेझेंटेशन बाकी आहे. आय नो दॅट, वी हॅव टाइम फॉर दॅट. अजून वेळ आहे आपलं कोर्स संपण्यासाठी. सो वी विल हॅव दॅट ऑल्सो. ओके, सो इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द न्यू टॉपिक. आय होप देर इज नो डाउट नाउ बिकॉज देर इज नो क्वेश्चन फ्रॉम युअर साइड. ओके, no questions then. Waiting for 15-20 seconds again. Okay, I hope you all understood the topic. ठीक है. Then what we will do, we will meet in the next session with new topic. Till that time, you all take care and have a good day. Thank you all. Thank you so much.